हॅलो माय फ्रेंड्स, आज आपण इतिहासाचा पहिला धडा बघणार आहे. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरामध्ये. पाश्चात्य परंपरा म्हणजे युरोपाकडील देशांमधली जी काही इतिहास लेखनाची परंपरा आहे ती आपण आज प्रामुख्याने अभ्यासणार आहे. त्याच्यामध्ये इतिहास लेखनाची परंपरा, आधुनिक इतिहास लेखन, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन आणि महत्त्वाचे विचारवंत असा 4 मेजर पॉईंटमध्ये आपण हा धडा बघणार आहे. लास्ट इयरच्या एक्झाम ॲनालिसिसनुसार 3 ते 5 मार्क्स आपल्याला ह्या धड्यामधून मिळू शकतात. गत काळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्याचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाचे इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे. इतिहासाची प्रक्रिया ही नेहमी अखंडितपणे चालते. भूतकाळातील घडून गेलेल्या गोष्टींचं क्रमशः आकलन हे इतिहास संशोधनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. इतिहास जसं वैज्ञानिक शाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो. वैज्ञानिक पद्धतीमध्ये ज्यावेळी संशोधन केलं जातं तर त्यावेळी आपण विज्ञानात ज्या प्रकारे प्रयोग केला जातो त्या प्रयोगाचे काही मापदंड ठरवलेले आहेत. प्रत्यक्ष निरीक्षण पद्धतीचा अवलंब खास करून अशा प्रकारच्या प्रयोगांमध्ये केला जातो. या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते पुन्हा पुन्हा सिद्ध करणे शक्य असते. याचा अर्थ असा आहे की विज्ञानामध्ये ज्यावेळी आपण प्रयोग करतो त्याच्या आधारे जो आपला निष्कर्ष आलेला असतो तो कुठल्याही वेळी कुठल्याही ठिकाणी तो आहे असा आपण मांडू शकतो. इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते. पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंब करणे शक्य नसते, कारण इतिहासातील घटना घडून गेलेल्या आहेत. इतिहासातील घटना या घडून गेलेल्या घटना आहेत. तेव्हा त्याच्या निरीक्षणासाठी आपण तेथे उपलब्ध नव्हतो. त्या घटनांची पुनरावृत्ती करणे हे शक्य नाही आहे. त्यामुळे सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे हे शक्य नाही. सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी, पॉईंट महत्त्वाचा आहे, सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल त्याचे वाचन करण्यासाठी, त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञाची आवश्यकता आहे. म्हणजेच ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी प्रामुख्याने ज्या भाषेचा, ज्या लिपीचा वापर केलेला आहे त्याच्याबद्दल त्या भाषा तज्ज्ञ किंवा अक्षरवाटिका तज्ज्ञ, लिपी तज्ज्ञ, त्यानंतर लेखकाची भाषाशैली काय आहे, वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काय आहे, कागदाचा प्रकार काय आहे, अधिकारदर्शक मुद्रा होत्या, वेगवेगळ्या राजांच्या आपल्या अधिकारदर्शक मुद्रा राहिलेल्या आहेत. विविध गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतात. काही लोक हे इतिहासाच्या संदर्भात खूप इंटेलिजंट वगैरे नॉलेज ठेवणारी लोक आहेत, तर दस्तऐवजांच्या संदर्भात कधीकधी त्यांचा सल्लासुद्धा घेतला जातो. त्यानंतर इतिहासतज्ञ ऐतिहासिक संदर्भांचा तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. ऐतिहासिक संदर्भ वेगवेगळ्या विश्लेषणाच्या आधारे माहिती कितपत विश्वासार्ह आहे याच्याबद्दल ही सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे की विश्लेषण कशा पद्धतीनं आपण करतोय. रिपीटेडली एक्झामसाठी हा पॉईंट आहे इतिहास संशोधन पद्धती. त्याच्यामध्ये असलेला संकल्पचित्र हे अतिशय महत्त्वाचं संकल्पचित्र आहे, एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण पॉईंट नंबर 1, सगळ्यात पहिल्यांदा इतिहास संशोधन करताना उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ, ऐतिहासिक माहिती आपल्याला कुठून प्राप्त झालेली आहे त्याचे वेगवेगळे संदर्भ आहेत.
ऐतिहासिक माहितीचे संकलन कशा पद्धतीनं केलेलं आहे, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे, त्याच्यात तौलनिक विश्लेषण करणे, विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ, घटना घडली त्या वेळेचा आणि त्या ठिकाणाचा काय संदर्भ आपणास प्राप्त आहे, ऐतिहासिक अभ्यास पद्धतीचा विविध संकल्पनात्मक चौकटींचे आकलन करून घेणे, ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे, ऐतिहासिक संदर्भ कुठले आहेत, कधीचे आहेत, अशा प्रकारचे प्रश्न आपण तिथे विचारू शकतो. संभाव्य परिसंकल्पना मांडणे, संभाव्य परिकल्पना जरी आपण बोलत असलो, ह्या ऐतिहासिक माहितीच्या आधारे आपण काही गोष्टी आपल्याला गृहीत धराव्या लागतात, त्याची परिकल्पना आपल्याला मांडावी लागते. इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणे, इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक म्हणजे कुठल्याही एका विचारधारा किंवा वैचारिक धारेशी धारेमध्ये न पडता आपल्याला चिकित्सक आणि संशोधक वृत्तीने इतिहासाच्या साधनांचे संशोधन करता यायला हवे. पेज 2 वरती आपण आहे आता. इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा, इतिहासाचे संशोधन करायचे असेल तर विविध ज्ञानशाखा ह्या सहाय्यभूत ठरतात, मदत करतात. उदाहरणार्थ पुरातत्व अभिलेखागार वेगवेगळी ऐतिहासिक संदर्भ आपल्याला पुरातत्व अभिलेखागार म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये आपण म्युझियम म्हणू, अशा ठिकाणी ते अवेलेबल असतात. हस्तलिखितांचा अभ्यास, हस्तलिखित हे भाषाशास्त्राचा एक प्रकार आहे. हस्तलिखितावरून समजतं की ही भाषा उजवीकडून लिहिण्यात आलेली आहे का डावीकडून लिहिण्यात आलेली आहे. त्याच्या लिखाणाच्या शैलीवरून समजतं की हे लिखाण कुठल्या स्पेसिफिक काळामधलं आहे. पुराभिलेख आहेत. अक्षरवाटिकाशास्त्र, लिहिण्याच्या वळण, भाषेचं वळण कसं आहे त्याच्यावरून हे समजतं. भाषारचनाशास्त्र आहे. नाणकशास्त्र मध्ये वेगवेगळ्या मुद्रांचा अभ्यास केला जातो नाणकशास्त्रांमध्ये. आणि वंशावळींचा अभ्यास, वंशावळींचा सुद्धा अभ्यास महत्त्वाचा आहे, कारण का ते ऐतिहासिक संदर्भ एकमेकात जोडण्यास मदत होते. इतिहास लेखनाची परंपरा एक पॉईंट आहे. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आता आपण पाहिलं. अशी मांडणी करावयाच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार म्हणतात. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हा, भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींच्या चिकित्सापूर्वक संशोधन करून घटनांची मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. आणि हे मांडणी करणाऱ्याला संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. आपल्याला इतिहास लेखनाच्या शैलीवरून इतिहास लेखनाची शैली निश्चित करणारे काही घटक आहेत. ज्याप्रमाणे इतिहासकार भूतकाळात कोणत्या घटनांची निवड करतो, वाचकापर्यंत त्याला काय पोहोचवायचे आहे. पॉईंट लक्षात घ्या. अर्थात इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे व तिचे ज्ञान करून घेणे इतिहासकाराला शक्य नसते. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळात कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकापर्यंत काय पोहोचवायचे आहे ह्यावर अवलंबून असते. पॉईंट महत्त्वाचा आहे. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातील कोणत्या घटनांची निवड करतो त्याला वाचकापर्यंत काय पोचवायचे आहे यावर अवलंबून असते. पॉईंट लक्षात घ्यायचा आहे व्यवस्थित. हावाला निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात. एक म्हणजे इतिहासकारानं कुठल्या घटना निवडल्या आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन.
वैचारिक दृष्टिकोन हा थोडा वादाचा विषय आहे. उजवी विचारसरणी, डावी विचारसरणी, पण इतिहासकाराने चिकित्सकपूर्वक आणि स्वतःला न्यूट्रल ठेवून आपल्या लेखनाची शैली निश्चित केलेली असते. जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती, परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा असे म्हणता येणार नाही. वडीलधाऱ्या व्यक्तीकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळात भासत होती. गुहाचित्रांद्वारे स्मृतींचे जतन, कहाण्यांचे कथन, गीत आणि पोवाड्यांचे गायन यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. आता इथे एक पॉईंट असा विचारू शकतात ते की बाबा इतिहासाचं जतन करण्यासाठी पूर्वीच्या काळी कोणत्या परंपरा होत्या. तर पॉईंट हेतून येणार आहे, वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळात भासत होती. गुहाचित्रांद्वारे स्मृतीचे जतन, कहाण्यांचे कथन आणि गीत आणि पोवाड्यांचे गायन यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अवलंबून आहेत. इथून पॅराग्राफ लक्षात ठेवायचा आहे तेपर्यंत. आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरातील साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो. आधुनिक इतिहास लेखनात सुद्धा त्या परंपरागत साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो. पॉईंट बघायचा व्यवस्थित. आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये. ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नाची मांडणी करण्यापासून होते. पॉईंट नंबर 1 काय आहे? ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे. पॉईंट नंबर 2, हे प्रश्न मानव केंद्रित असतात. भूतकालीन विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधित असतात. इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. पॉईंट नंबर 2 महत्त्वाचा पॉईंट आहे की हे सगळे प्रश्न मानव केंद्रित आहेत. विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी इतिहासात त्या कृतीचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्याचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसंगत असते. मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. आता ह्याच्यामध्ये हे 4 पॉईंट महत्त्वाचे आहेत. आधुनिक इतिहास लेखनाच्या वैशिष्ट्ये जर आपल्याला एक्झाममध्ये विचारली तर आपल्याला सांगता यायला पाहिजे, सगळ्यात पहिल्यांदा ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून येते. पॉईंट नंबर 2 आहे, हे प्रश्न मानव केंद्रित असतात. भूतकालीन विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात. इतिहास ज्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथाकहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. पॉईंट नंबर 3 आहे, या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्याचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसंगत असते. पॉईंट नंबर 4 आहे, मानवी जातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवी जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. हे 4 पॉईंट व्यवस्थित लिहून वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरा आपण स्पष्ट करू शकतो की बाबा ही प्रमुख 4 वैशिष्ट्ये आहेत. हे मिनिमम पॉईंट तुम्ही वाटल्यास एकदा डबल रिपीट करतोय मी. पॉईंट नंबर 1 आहे, पॉईंट नंबर 2 आहे, हायलाइटेड करून घ्या. पॉईंट नंबर 3 आहे, पॉईंट नंबर 4 आहे. वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक
इतिहासकारांच्या लेखनात आढळतात असे मानले जाते. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेला हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला होता. आता इम्पॉर्टंट पॉईंट आहे हिरोडोटस. सगळ्यात पहिल्यांदा पॉईंट मेन्शन करून घ्या की तो ग्रीक आहे. तो ग्रीक संशोधक आहे. हिरोडोटस आहे. हिरोडोटस त्याने हिस्ट्री शब्द पहिल्यांदा यूज केला. हिस्ट्री. त्याची बुक आहे द हिस्ट्रीज. बुक आहे द हिस्ट्रीज. पॉईंट आपण पुढे कन्क्लूड करतोय. युरोपामधील वैज्ञानिक दृष्टिकोनांचा विकास. युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनांचा विकास कशा पद्धतीने होत गेला. 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली. आता बघा 18व्या शतकाच्या काळापर्यंत तत्वज्ञान आणि विज्ञान या 2 क्षेत्रांमध्ये सगळ्यात जास्त प्रगती झालेली आहे. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा विचारवंतांना वाटू लागला. पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास व इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले आणि इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठेला महत्त्व येत गेले. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र 18व्या शतकाच्या अगोदर युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधित तत्त्वज्ञान या विषयांना अधिक महत्त्व दिले गेले. परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले. 1737मध्ये जर्मनीमधील गॉन्टेंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. आता बघा 1737 गॉन्टिंगेन युनिव्हर्सिटी आहे जर्मनीमध्ये. तिथे इतिहासाला पहिला दर्जा दिला. तर एक्झामच्या दृष्टीने प्रश्न विचारला तर तो पॉईंट तिथं महत्त्वाचा आहे की गॉन्टिंगेनमध्ये सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्या अगोदर 18व्या शतकामध्ये युरोपमधील जेवढे विद्यापीठ होते तर तिथे ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधित तत्त्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व होते. परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले. आणि एकदा का जर्मनीमधील गॉन्टिंगेन विद्यापीठामध्ये इतिहास या विषयाला स्वतंत्र दर्जा मिळाला, त्या पाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठांनीही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनवली. आरती इकडे एक मिनिट. असं का झालं? हां साईडला दाबल्यामुळे झालंय. जरा आलेच तर बरं होईल. जरा तू व्यवस्थित राहा. ते कट करणार नाही तू. डीप मध्ये असं जाऊ नका. एवढं डीप मध्ये म्हणजे जे एक्स्ट्राचं परत सांगताय ना. बरं बघा आले. इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागलेला आहे. त्यातील काही महत्त्वाचे विचारवंत परीक्षेच्या दृष्टीने आपण महत्त्वाचे विचारवंत आपण बघणार आहे. त्यामुळे सगळ्यात पहिला आहे रेने देकार्ता. सगळ्यात पहिल्यांदा लिहिताना पॉईंट नंबर 1 लिहायचा आहे. फ्रेंच तत्त्वज्ञ आहे तो. त्याचा टाईम लिहायचा आहे 1596 ते 1650 आहे. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे. रेने देकार्तानं सगळ्यात पहिला पॉईंट मेन्शन केलेला आहे की तो फ्रेंच आहे वगैरे ते आहे, पण
कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे. हा पॉईंट नंबर 1 आहे. रेने देकार्ता हा फ्रेंच तत्वज्ञान अग्रभागी होता. त्याने लिहिलेल्या त्याच्या पुस्तकाचं नाव आहे डिस्कोर्स ऑन द मेथड. पुस्तकाचं नाव आहे, व्यवस्थित पॉईंट लक्षात घ्या की डिस्कोर्स ऑन द मेथड. या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयितरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये. पॉईंट महत्त्वाचा आहे. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार करायचा नाही. 2 नंबरचा विचारवंत आहे व्हॉल्टेअर. हाही फ्रान्सचाच आहे. फ्रान्सा मरी अरुये असं त्याचं नाव आहे. मूळचा फ्रान्सिस आहे. इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम्य एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे असे त्याचे मत होते. इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला व त्या दृष्टीने व्हॉल्टियर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. पॉईंटवरती या. व्हॉल्टियर त्याचा काळ आहे 1694 ते 1778. त्याचं मूळ नाव आहे फ्रान्सवा मरी अरुये. पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट त्यानं बोललेला आहे की वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावर लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार होणं गरजेचं आहे. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टियरला म्हणतात. आता परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोण आहे तर व्हॉल्टियर आहे. सगळ्यात पहिल्यांदा हिस्ट्री शब्द कुणी यूज केला आहे तर तो हेरोडोटसने केलेला आहे. त्याची बुक आहे द हिस्ट्रीज. 3 नंबरचा आपण हे बघतोय जॉर्ज विलियम फ्रेडरिक हेगल. जर्मन तत्वज्ञ आहे. पहिले 2 फ्रान्स होते. हा जर्मन तत्वज्ञ आहे. तर्कशुद्ध पद्धतीने विचार मांडलेले आहेत. पॉईंट लक्षात घ्या. तर्कशुद्ध, वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे हा त्यांचा अट्टहास होता. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. इतिहासातील घटनाक्रम हा प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाते. इतिहासाची मांडणी वेळोवेळी उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाते. जर इतिहासामध्ये संशोधन झाले तर पूर्ण इतिहास बदलला जाऊ शकतो. त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धतीचा विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेक तत्वज्ञानांची खात्री पटली. इन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे. हेगलने लिहिलेले रिझन द हिस्ट्री हे पुस्तक सुद्धा प्रसिद्ध आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे जॉर्ज विलियम फ्रेडरिक हेगल. हा जर्मन तत्वज्ञ आहे. त्यानं लिहिलेले अनेक लेख इन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स या ग्रंथामध्ये व्याख्याने आणि लेख याचे संकलन आहे. हेगलने लिहिलेले रिझन द हिस्ट्री हे बुक प्रसिद्ध आहे. लिओपोल्ड वॉन रांके एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. लास्ट 2 इयरपासून क्वेश्चन त्यामधून आलेले आहेत. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठात लिओपोल्ड व्हॉन रांके या विचारवंताचा प्रभाव होता. बर्लिन याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी याच्यावर संशोधन केलं.
मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे, यावर त्याने भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनांच्या संबंधित असलेली सर्व कागदपत्रे आणि दस्तऐवज याचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे, असा विश्वास त्याने व्यक्त केला. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. काल्पनिकतेवर टीका कुणी केली? लिओपार्ड व्हॉन रांके याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. द थेअरी अँड द प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री अँड द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन आहे. प्रत्येकाने लिहिलेले बुक्स हे एकदम महत्त्वाचा पॉईंट आहे. कार्ल मार्क्स बघतोय आपण. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आला. प्रश्न येऊ शकतोय, इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल कुणाच्या सिद्धांतामुळे आला? तर तो कार्ल मार्क्सच्या सिद्धांतामुळे आला. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. माणसांमधील नातेसंबंध त्याच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनाच्या स्वरूपावर आणि मालकीवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाही. जसे की गरीब श्रीमंत आहे, तर श्रीमंतांजवळ असणारे जे काही साधने आहेत त्यांच्या दैनंदिन गरजांच्या, तर त्या गरिबांकडे त्या साधनांचा अभाव आहे आणि ही साधने कधीही समप्रमाणात उपलब्ध होत नाही. समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास हा वर्ग संघर्षांचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो. कार्ल मार्क्सचा सगळ्यात इम्पॉर्टंट ग्रंथ आहे दास कॅपिटल. तर कार्ल मार्क्सच्या पॉईंट्समध्ये आपण बघतोय आता की सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली निर्माण झाली. इतिहास अमूर्त आणि कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा आहे. माणसांमधील नातेसंबंध त्याच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतो. समाजातील वेगवेगळ्या घटनांना ही साधने योग्य प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. समाजाची वर्गवार आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे शोषण करतो. खास करून आर्थिक शोषण केले जाते. त्याची मांडणी दास कॅपिटल या ग्रंथामध्ये करण्यात आलेली आहे. ॲनल्स प्रणाली विसाव्या शतकात सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स प्रणाली उदयास आली. लेखनाची एक प्रणाली, इतिहास लेखनाचा एक प्रकार म्हणू आपण. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते, त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्ध यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक शेती व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने आणि सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पॉईंट लक्षात घ्यायचं आहे. हे राजे, महान नेते, राजकीय घडामोडी, राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्ध याच्यावर केंद्रित न करता हवामान, स्थानिक हवामान, तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणे हे महत्त्वाचे मानले जाते. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून, पुढचा पॉईंट आहे स्त्रीवादी. ॲनल्स प्रणाली लक्षात घ्या. ॲनल्स प्रणालीमध्ये पारंपरिक गोष्टी सोडून बाकीच्या ज्या काही सामाजिक गोष्टी आहेत त्यांचा सहभाग त्यामध्ये करण्यात आलेला आहे. स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. स्त्रीवादी म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून. सीमा द बोव्हा या फ्रेंच विदूषकाने स्त्रीवादीची मूलभूत भूमिका स्पष्ट केली. सर्वप्रथम सीमा द बोव्हा
विदुषी म्हणजे हुशार महिला. सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका स्पष्ट केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन यासारख्या काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार केला. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन यासारख्या काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला. 1990 नंतर मायकल फुको, 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकल फुको याच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. त्यास आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. मायकल फुको आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करणे कसे चुकीचे आहे हे पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो. यामध्ये लक्ष वेधले. फुको याने इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले. परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा पॉईंट आहे. ज्ञानाचे पुरातत्व कोणी म्हटले वगैरे विचारू शकतात, तर मायकल फुकोचं नाव त्यामध्ये आलं पाहिजे. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैदिक शास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टीतून विचार केला. याच्या पूर्वीच्या काही गोष्टी साईडलाईन करून मनोवृत्ती, वैदिक शास्त्र, तुरुंग व्यवस्था, आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारित गेली. साहित्य, स्थापत्य म्हणजे बांधकाम, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले.